नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खंडोबाच्या पालला आता मिळणार पर्यटन स्थळाचा दर्जा। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश। मुंबईत मंत्रालयात कराड तालुक्यातील पाल खंडोबाची येथील ब वर्ग देवस्थान येथे पर्यटन विकास आराखडा तयार करण्याबाबत व पर्यटन पोलीस या विषयांसंदर्भात आढावा बैठक घेतली आहे। यावेळी पाल देवस्थानला पर्यटन स्थळ घोषित करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दुपारी 4:30 वाजता दिली। मंत्रालयात झालेल्या बैठकीस कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे उपसचिव पवार, पर्यटन संचालनालयाचे संचालक BN पाटील यावेळी उपस्थित होते। देसाई यांनी सांगितले की पालला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून परिपूर्ण प्रस्ताव 1 महिन्याच्या आत सादर करावा, तसेच पर्यटनासाठी शासकीय जागेस प्राधान्य देण्यात यावे। कराड तालुक्यातील पाल देवस्थान ब वर्गाचे देवस्थान आहे। या देवस्थानाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाल देवस्थानचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे आवश्यक असल्याचे मंत्री देसाई यांनी नमूद केले। सातारच्या छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली पाहणी। सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता या कामाची पाहणी केली। यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवींद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यावेळी उपस्थित होते। जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की सदरचे वैद्यकीय महाविद्यालय 100 विद्यार्थी क्षमतेचे व 500 खाटांचे आहे। या महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे जिल्ह्यातील गरजू व गरीब लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या आणि वेळेत मिळणार आहेत। त्यामुळे महाविद्यालयाची उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत। पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचेही काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगून जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना किती निधी आला, खर्च किती झाला याची सविस्तर माहिती घेतली। स्टाफ क्वार्टर, कॅन्टीनची पाहणी केली। बांधकामाबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क करावा असेही पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यावेळेस भूमिपूजन पासून ते आजपर्यंत झालेल्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला। विजय जगताप यांनी सर्वसामान्य जनतेबरोबर ग्रामीण भागाचा विकास साधला। प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, विजय जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। ज्या ग्रामीण भागातून आपण येतो त्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे निगडी रंगनाथ स्वामींची येथील विजय जगताप यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे। त्यांनी समाजासाठी खूप काही केले आहे। भविष्यकाळात देखील ते आपल्या कार्याने परिसराचा सर्वांगीण विकास करून सर्वसामान्यांना न्याय देतील असा विश्वास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला। सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ज्येष्ठ कर्मचारी विजय जगताप यांचा 50वा वाढदिवस गुरुवारी निगडी रंगनाथ स्वामींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि वागजाईवाडी येथील आशाग्राम मतिमंद विद्यालयात साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे बोलत होते। कोरेगावचे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, विद्यमान उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, एकसळचे युवा नेते किरण भोसले, शिरंबेचे माजी सरपंच सत्यवान भोसले, दुगीचे माजी सरपंच दीपक यादव, कटापूर विकास सोसायटीचे माजी चेअरमन अनिल केंजळे, सुलतानवाडीचे युवा उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल बर्गे, निगडी रंगनाथ स्वामींची येथील सरपंच सौ कल्पना सचिन जगताप, उपसरपंच राहुल प्रभाकर जाधव, माजी सरपंच दादासाहेब जगताप, विकास सोसायटीचे माजी चेअरमन राहुल वाघ, विष्णू जगताप, विद्यमान व्हाईस चेअरमन जालिंदर जगताप, माजी उपसरपंच संजय जगताप, जीवन दिसले, अशोक डांगरे, जालिंदर गायकवाड, आकाश डांगरे, बाळासाहेब शेलार,
तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, महादेव जगताप, दत्तात्रय डांगरे, गणेश जगताप, अमोल कदम, सयाजी जगताप, संतोष जगताप, सुधाकर जगताप, समाधान जगताप, शिवाजी कासुर्डे यांच्यासह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन यावेळी उपस्थित होते। बर्गे पुढे म्हणाले की सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्टपणे काम करून विजय जगताप यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। केवळ नोकरी करत कुटुंबाचा विचार न करता विजय जगताप यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आजवर सर्वसामान्य जनतेसाठी खूप काही केले आहे। त्यांनी आपल्या गावाचा, परिसराचा आणि पंचक्रोशीचा विकास व्हावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून विविध योजना मार्गी लावल्या आहेत। तसेच या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळवून दिला असल्याचेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले। ज्येष्ठ उद्योजक जयंत डांगरे यांचे कार्य अलौकिक आहे। त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे। प्रत्येक नागरिकाची अडीअडचण जाणून घेऊन त्या सोडवल्या जातील अशी ग्वाही प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली। सातारा जिल्हा परिषदेचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून नावलौकिक असलेल्या रुपेश जाधव यांनी विजय जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी मान्यवरांनी सत्कार करून विजय जगताप यांना शुभेच्छा दिल्या। तसेच वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या दुगी निगडी हायस्कूल, निगडी रंगनाथ स्वामींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। आशाग्राम मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले। कोरेगाव शहरानजीक मारुती व्हॅनच्या धडकेत गोळेवाडीतील मोटरसायकल स्वार अजय जाधव ठार। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराजवळ कुमटे फाट्यानजीक गोळेवाडी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव मारुती व्हॅन आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये अजय जगन्नाथ जाधव वय 32 राहणार गोळेवाडी या मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला। या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती। प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अजय जगन्नाथ जाधव हे गोळेवाडी येथील रहिवासी असून मोल मजुरी करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते। बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते कुमटे फाटा येथून गोळेवाडी फाटा मार्गे गोळेवाडीकडे निघाले होते। त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव मारुती व्हॅनने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये जाधव यांचा मृत्यू झाला। स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावली आहेत। अपघात स्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे। बारामतीच्या युवकावर साताऱ्यात हल्ला करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी केले जेरबंद। जुन्या भांडणाच्या रागातून केले कृत्य। सातारा शहरात परीक्षेसाठी आलेल्या युवकावर अनोळखी युवकांनी कोयत्याने हल्ला करून हे युवक फरार झाले होते। अत्यंत क्लिष्ट असलेल्या या गुन्ह्याचा तपास सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने करून या संबंधी 3 जणांना गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अटक केली आहे। तिघांपैकी 2 जण कोरेगाव येथील तर 1 जण पवारवाडी वर्धनगड येथील रहिवासी आहेत। वैष्णव सुभाष ननवरे वय 19 राहणार पवारवाडी वर्धनगड तालुका खटाव, जय राहुल ठोंबरे वय 19 राहणार आझादपूर तालुका कोरेगाव, शंकर जाधव वय 19 राहणार आझाद चौक कोरेगाव अशी संशयित आरोपींची नावे आहेत। 1 वर्षापूर्वी बारामती येथे झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून या तिघांनी जिल्हा रुग्णालय मार्गावर गाडी आडवी मारून बारामतीच्या युवकाला कोयता मारून जखमी केले होते। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर 4 चाकी वाहनातून परीक्षेसाठी आलेल्या युवकावर अनोळखी युवकांनी मोटरसायकलवरून येऊन वाहनास मोटरसायकल आडवी मारून युवकावर कोयत्याने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते। याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। जखमी युवक हा बारामतीमधील राहणारा असून तो परीक्षेसाठी सातारा येथे आला होता। त्यास 1 वर्षापूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पवारवाडी वर्धनगड येथील एका युवकाने त्याच्यावर वॉच ठेवून 2 अन्य साथीदारांसोबत त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केले होते। सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्वक गोपनीयरित्या माहिती संकलित करून काही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली। त्याच्यातून माहिती मिळवत 3 हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले। त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून हा गुन्हा उघडकीस आला आहे। या गुन्ह्यातील 3 आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, कोयता व मोबाईल असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।